किर्रेदुर्ग. किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात असताना त्यात यशवर्धनराजे बसलेले असतो. सफाईने रस्त्यावर तुरळक असलेले खड्डे चुकवत त्याचा प्रवास चालू होता. जंगलातले वातावरण शांत होते, पण त्या शांततेत एक अनामिक भय दडलेले होते. यशवर्धनची कार जंगलाच्या घनदाट पडद्याखाली पुढे जात होती. कारच्या हेडलाईटच्या पिवळसर प्रकाशात दिसणाऱ्या रस्त्यावरून यशवर्धनचा प्रवास एका अज्ञात भयाच्या सावलीतून सरकत होता. झाडाच्या उंच शाखांमधून वाहणाऱ्या वाऱ्याने निर्माण होणारा आवाज वातावरण अजून रहस्यमय करत होता. यशचे लक्ष मॅपवर गेले. दाखवलेल्या वळणाच्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली. बराच वेळ निरखून बघितल्यावर सुद्धा त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही. तो टॉर्च घेऊन बाहेर पडला. आजूबाजूला नीट पाहणी केल्यावर उजव्या बाजूला एक वेलीने झाकलेली मोडलेली पाटी त्याला आढळली. पसरलेला वेल बाजूला करताच त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पाटीवर किर्रेदुर्ग 7 किलोमीटर लिहिलेले होते. दाखवलेल्या बाणाच्या दिशेने प्रकाश झोत मारून पाहिल्यावर त्याला वेलीच्या मागे फुटलेला डांबरी रस्ता दिसला. रस्त्यावर पसरलेले वेल बघताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की किर्रेदुर्गचा बऱ्याच दिवसांपासून बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे. तो विचार करत होता की त्याला आजूबाजूला झालेली भयानक शांतता जाणवली. जसे काही जंगल अचानक कसल्यातरी दहशतीखाली चिडीचूप झाले होते. दूर कोठे तरी कोलेकोई सुरू होती. यशवर्धन घाईने गाडीत मध्ये बसला आणि त्याने गाडी गावाच्या दिशेने वळवली. रस्ता पूर्णपणे खराब होता. बाजूची झाडे रस्त्यावर आक्रमण करत यशच्या गाडीला घासून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. गाडीच्या पुढच्या दिव्याची प्रकाशकिरणे धुक्याच्या थरातून फक्त काही फुटांपर्यंतच पोचत होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्या जणू काही काळोख सापाची फणी उभारून रस्ता कुरतडत होत्या. सुधाकरच्या पत्रातील प्रत्येक शब्द यशवर्धनच्या कानाला विळखा घालत होता. गावात काहीतरी भयानक घडतंय. लोक गायब होत आहेत. गावात दहशतीचं वातावरण आहे. तू लवकर ये. त्याच्या मनात हे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. जणू काही ते त्याच्या श्वासामध्ये मिसळून यशवर्धनला घाई करायला सांगत होते. त्याला गावात काय वाढून ठेवले आहे याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली होती. त्याचे अनुभवी मन त्याला अगोदरच येणाऱ्या संकटाची सूचना देत होते. थोड्याच वेळात यश जंगलामधून बाहेर पडला. आता मात्र गाडीच्या दिव्यामध्ये पुन्हा प्राण आल्याप्रमाणे दूरवर प्रकाशझोत फेकू लागली. समोरच काही अंतरावर त्याला गावाची वेश दिसली. गावात प्रवेश करताच वेशीला लागून एक मोठा चौक होता. चौकात उभे असलेले एकमेव घर येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहत होते. त्यातील मंद दिव्याच्या अंधुक प्रकाशात चौकात पसरला होता. ते घर होते सुधाकरचे. यशवर्धनने गाडी घरासमोर केली आणि खाली उतरला. वातावरणात हाडे गोठणारा गारठा भरून आला होता. झाडांच्या फांद्यांच्या सावल्या आणि सर्वत्र निर्भर शांतता एक अबोल पोकळी निर्माण करत होती. जसे काही ती पोकळी यशवर्धनला खोल गर्दीत घेऊन जाण्यासाठी आसुरलेली आहे. यशवर्धनने
लॉकेटला हात लावला. मन थोडे शांत केले आणि गुरूचे नामस्मरण करत गाडीतून बॅग घेऊन सुधाकरच्या घराकडचे दार ठोठावले. मधून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने हळू दरवाजाला धक्का दिला. दरवाजा उघडाच होता. यशने थरथरत्या हाताने दरवाजा हलकेच उघडला. आत मध्ये पडलेल्या अंधुक प्रकाशात तो सावधानगिरीने पुढे सरसावला. त्याच्याच पावलाला आवाज आता त्याला असह्य वाटत होता. आत पाऊल टाकल्याबरोबर त्याचे श्वास अचानक थांबले. समोरच्या भिंतीवर रक्ताचे आणि मांसाचे ठिपके पसरलेले होते. कोणीतरी भिंतीवर नखे ओरबाडलेल्या सारखे वाटत होते. ठिकठिकाणी रक्त सांडलेले दिसत होते. त्याच्या हृदयातील धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. काही क्षण त्याची नजर भिंतीवर खिळून राहिली. वातावरणात तीव्र शांतता होती, पण त्या शांततेच्या आत एक भयंकर सत्य दडलेले होते. घरातील सगळीकडे विखुरलेले सामान तेथे झालेली झटापटीची गवाही देत होते. त्या खोलीत एक घनघोर स्तब्धता पसरलेली होती, जसे काही तेथे थोड्या वेळापूर्वी एक मोठे वादळ येऊन गेले असावे. कोपऱ्यात असलेल्या सावलीकडे यशवर्धनचे लक्ष गेले. ती एक पुतळ्याची सावली होती, पण जसजसे यशवर्धन जवळ जात होता त्याला तेथे हालचाल दिसून आली. तो पुतळा नव्हता, सुधाकर होता. त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी पांढरट छाया होती. डोळ्यात प्रचंड भीती होती. सुधाकरच्या डाव्या खांद्यावर एक खोल जखम झालेली होती. जखमेच्या ठिकाणी फाटलेल्या त्वचेतून मांस बाहेर आलेले दिसत होते. त्यातून हाडांचा एक भाग चमकत होता. जखमेतून निघणारी रक्ताची धार गोठलेली होती. मित्राची ही अवस्था बघून यशवर्धन मनोमन कळवळला. सुधाकरच्या चेहऱ्याने यशवर्धनच्या मनाचा ठाम घेतला. एका क्षणासाठी त्याच्या मनात भीती वादळ उठले. सुधाकरच्या डोक्यावर हात फिरवताना त्याच्या हातात थरथर जाणवत होती. सुधाकरने यशवर्धनला ओळखले. त्याचा आधार घेत खाली बसला. थरथरत्या आवाजात सुधाकर बोलला, "त्यांनी मला सांगितलं होतं कोणाला बोलवू नको, पण मी त्याचे ऐकले नाही." तो बोलत असताना त्याच्या आवाजातल्या भीतीचा प्रत्यय यशवर्धनला येत होता. हे त्याला कळाले आहे. आणि आता सुधाकरचा आवाज हळूहळू कमजोर होत होता. जणू शब्द त्याच्या ओठांमध्ये गोठत होते. काही क्षण अंगातील रक्त गोळा करून त्याने परत बोलण्यास सुरुवात केली. "त्यातलाच एक आला होता. मला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होता. पण दुरून येणाऱ्या तुझ्या गाडीची त्याला अचानक चाहूल लागली असेल. मला वाटते तो गाडीचा येणारा आवाज ऐकून क्षणार्धात गायब झाला. जाताना कानात एकच कुजबुज ऐकू आली, 'मी पुन्हा येईल.' तुला न ऐकल्याची शिक्षा होणारच, आणि तुझ्या त्या मित्राला पण." हताशा यशवर्धनच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सुधाकरने त्याचा हात धरून त्याला खाली बसवले. क्षणभर शांतता होती. जणू त्या शांततेत काहीतरी भयानक घडण्याची चाहूल होती. यशवर्धनला सुधाकरच्या मनातील भीती जाणवत होती. मग अचानक सुधाकर हळू आवाजात बोलू लागला, "रात्र संपली की ते गावभर फिरतात." यशवर्धन सुधाकरच्या शब्दांमधील भीतीचा अंदाज घेत मन लावून ऐकत होता. रोज सकाळी कोणीतरी व्यक्ती गायब झाल्याची बातमी कळते. नक्की काय आहे
कोठून आले आहेत, कधीपर्यंत हे असेच चालू राहणार आहे काहीच कळत नाही. सुधाकरच्या बोलण्यात प्रचंड भीती होती. असे वाटत होते त्याला अजून बरेच काही सांगायचे आहे, पण बोलण्याचे त्राण त्याच्यामध्ये राहिले नव्हते. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.